शुक्रवार सगळ्यांना. तर आज आमचा डे 6, आज आमचा शेवटचा दिवस आहे अंदमान ट्रिपचा. तर आज आम्ही आता एअरपोर्टला जाऊन मुंबईला फ्लाईट पकडू आणि मग आमची पूर्ण ट्रिप संपली आहे. सकाळचा मॉर्निंग व्ह्यू दाखवतो. इथे लवकर उजाडतं, लवकर काळोख पण होतो. तर तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सगळ्या. मग सकाळचा इथे सनराईज मस्तच वाटतो आणि थंडावा पण वाटतो सकाळचा. तर थँक्स टू आमचा टूर मॅनेजर, त्यांनी आम्हाला सगळे प्रीमियम रूम्स दिले आणि हा तर बेस्ट क्लास रूम होता. तर दुशांत पाटील आमचा टूर मॅनेजर होता, तर त्यांनी सगळं प्रॉपर आणि सगळे लॅविश रूम दिले आम्हाला फर्स्ट डे. तर थँक्स टू हिम. तर आता मॉर्निंग ब्रेकफास्ट करून आपण इथून चेकआउट करूया. तर चला बघूया आज ब्रेकफास्टला काय आहे. ते स्टीम इडली, इथे कांदे पोहे गरमागरम, इथे सांबार, इथे कॉर्नफ्लेक्स आणि टोस्ट ब्रेड, चटणी, बटर जाम, इथे कॉफी आणि चाय आणि हा ज्यूस आहे. तर आता हॉटेल चेकआउट करून आम्ही आता नेव्हल म्युझियमला चाललो आहे. नेव्हल म्युझियम पोहोचलो आहे. इथे जरा स्कूल पिकनिक आली आहे, तर मग तिकीट काढून एंटर करूया. तर तिकीट काढून झाले. इथे 50 रुपीज पर हेड तिकीट आहे ॲडल्टची. हा डिवाइस आहे. हा डिवाइसमधून तुम्ही नॉर्थ बेचा व्ह्यू बघू शकतात आणि तो नॉर्थ बेचा एक फोटो आहे जो आपल्या 20 रुपीज करन्सी नोटवर पोर्ट्रे केला आहे. तिथे या डिवाइसची माहिती पण दिली आहे. इकडचे आदिवासी लोक ट्रायबल जे आयलंडमध्ये पहिले होते, तर अजून मग काही वास्तव्यात आहे. इथे सगळे आपली नेव्हीचे जे एअरक्राफ्ट्स आहे, हेलिकॉप्टर्स म्हणा, जेट एअरप्लेन्स म्हणा, नेव्हीचे बोट्स, जहाज, त्याची सगळी माहिती दिली आहे. ते जेट एअरप्लेन्स आहे जे आपल्या युद्धामध्ये वापरले गेले होते, त्यांची सगळी माहिती पण आहे. या INS विक्रांतची मॉडेल बनवलं आहे आणि त्याची माहिती पण दिली आहे. आपण आलो होता कोरल रूममध्ये. तिथे भरपूर जातीचे कोरल असतात त्याची माहिती दिली आहे. जसं की हे ब्रेन कोराल आहे, हे फिंगर कोराल आहे, इथे मशरूम शेपचे कोराल दिसेल, हे लॅमिनर फॉलाइज कोराल आहे जे रात्री चमकतात, कॉलिफॉर फ्लोराल. आता आपण आलो शेल रूममध्ये. इथे वेगवेगळ्या व्हरायटीजचे आणि वेरियस फॉर्मचे शेल तुम्हाला बघायला मिळतील. त्याची माहिती पण दिली आहे. त्याला पण शंख बोलतो. हे कासवांचे कवच आहे, जे मोठे कासव असतात, जे 150 वर्ष जगतात आणि त्याची माहिती पण दिली आहे. जे इकडच्या आयलंडमध्ये ट्रायबल जातात त्यांचे माहिती दिली आणि त्यांचे रिअल फोटोज पण तुम्ही बघू शकता. ही वेगळी एक जमात आहे त्यांची.
त्यांचे ते फोटो आणि त्यांची माहिती दिली आहे. ते कसे राहतात, शिकारी कसे करतात, ते सगळी माहिती दिली आहे. एक्वेरियम रूममध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे सगळे फिश आहे जे मरीनमध्ये लाईफमध्ये मिळतात बघायला. हे सॉ फिश प्लेट आणि याची खरची हे स्टारफिश आहे जे स्टारच्या आकारात असतात. चल तरी मी शॉपिंग करायला आलो आहे. इथे लोकल शॉपमध्ये इथे सगळे व्हरायटीज मिळतात. जर तुम्हाला काय गिफ्ट द्यायचे असेल, काय घ्यायचं असेल, तुम्ही ते घेऊ शकता. तर आता आमची शॉपिंग करून झाली आहे. आता मी कॅब आता एअरपोर्टला जातो आहे. आपण एअरपोर्टला पोहोचलो आहे. आता चेक इन करून आपण पुढच्या प्रवासाला स्टार्ट करू. तर आता आमचं सिक्युरिटी चेक इन करून झालं आहे. आता मी बोर्डिंग गेटला जातो आहे. आमची कनेक्टेड फ्लाईट आहे. तर आता मी पोर्ट ब्लेअर एअरपोर्टवरून चेन्नईला परत उतरणार आणि चेन्नईवरून परत मुंबईला जाणार. तर चेन्नई एअरपोर्टला आमचं 3 तासाचं लेवर आहे. मग ते लेवर झाल्यानंतर मी मुंबईसाठी फ्लाईट करू. आमची फ्लाईट आता चेन्नई एअरपोर्टला लँड झाली आहे आणि ते जोरात पाऊस पडतो आहे. आता चेन्नई एअरपोर्टला आमचं सिक्युरिटी चेक इन करून झालं आहे. आता फ्लाईट थोडेसे डिले आहे. तर तुम्हाला इथे भरपूर मोठी क्यू आणि रश पण आहे, क्राऊड. ते पावसामुळे इथे फ्लाईट डिले झालं आहे. तर बघा आता आपली फ्लाईट किती मिनटं डिले अजून. मुंबईला आता मी लँड झालो आहे. आता आमची लगेज कलेक्ट करून आम्ही आता घरी जाऊ. तर अशा प्रकारे आमची अंदमानची ट्रिप सक्सेसफुली संपन्न झाली आहे. तर अंदमानचा फीडबॅक तुम्हाला देऊ इच्छितो. जर तुम्ही अंदमानला प्लॅन करत असाल तर तुम्हाला बेसिक काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. अंदमानला जायच्या आधी तुम्ही मेडिकल फर्स्ट एड किट पॅक करा, कारण की ते मेडिकल सहजासहजी उपलब्ध नाही जसे आपल्या मुंबईला असतात. आणि जसं की स्टेपसिल्स म्हणा, विक्स, आयडेक्स ह्या बेसिक गोष्ट तुम्ही कॅरी करू शकतात. आणि सेकंडली अम्ब्रेला कॅरी करा, जे तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्ट करेल. आणि दुसरा फायदा की त्याचा की पाऊस पडला तर तुम्ही वाचू पण शकतात, कारण की पाऊस कधी पडतो. अलीकडचं वेदर खूप अनप्रेडिक्टेबल आहे. आम्हाला 2दा पाऊस मिळाला, पण टचवूड की तिथे जास्त जोरात पाऊस नाही मिळाला. पण तुम्ही अम्ब्रेला सेफर साईड कॅरी करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही सनस्क्रीन कॅरी करा, कारण ते ऊन खूपच भयानक आहे. आपल्या मुंबईपेक्षा तर खूपच तिकडे उकाडा आहे आणि तिकडचं टॅनिंग खूपच वेगळंच आहे. मग मी तर सजेस्ट करेल की तुम्ही सनस्क्रीन पण कॅरी करा. तर ह्या होत्या काही महत्त्वाच्या टिप्स. तर ओव्हरऑल अंदमान ट्रिप खूपच छान झाली
आमच्या टूर मॅनेजर दुष्यंत पाटीलनी सगळं व्यवस्थित अरेंज केलं होतं. मी त्याला फ्लाईट बुकिंगपासून ते हॉटेलचं, फेरी, सगळं ए टू झेड बुकिंग त्याला सोपवलं होतं आणि त्याने खूपच छानपैकी पार पडलं. तर तुम्हाला पण प्लॅन करायचा असेल तर तुम्ही दुष्यंत पाटीलचा नंबर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट शेअर करेलच. तर तुम्ही त्याला संपर्क करून तुम्ही प्लॅन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर.